ताकद केवळ अधिवेशनापुरती आणि इथं आपण उत्साहाने बोलतोय तेवढ्यापुरती मर्यादित असून चालत नाही। तुमच्या प्रत्येकाला तिथं आपल्या बांधवाला मदत करायची आहे, या दृष्टीने आपल्याला पावलं उचलायची आहेत। अध्यक्ष, तिथली माणसं, निवड प्रक्रिया ह्या गोष्टी चालत राहतील, पण आपल्यातली ऊर्जा ही अखंडपणे तेवत ठेवली पाहिजे। जिंदाबाद 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 जिंदाबाद। अरे आवाज दो, अरे आवाज दो। बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया। अरे आवाज दो, अरे आवाज दो। तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामध्ये राहून तुमच्या सगळ्यांच्या ताकदीचा एक वेगळा अंदाज घेऊन मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो आणि आज दिवसभरामध्ये एक वेगळं विचार मंथन घेऊन आपल्याला इथून बाहेर पडायची आहे, ही पण विनंती आपल्याला या निमित्ताने करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। सन्मान्य रविकांत तुपकर सरांना मी या ठिकाणी आपले विचार 10 मिनिटं विनंती करतो की त्यांनी आपण 10 मिनिटांमध्ये आपले विचार ठेवायचे। तुपकर, खरं तर एवढं मोठं अधिवेशन शिर्डीमध्ये होतं आहे। काल आम्हाला असं वाटलं होतं की 200-300 पत्रकार असतील, कारण तुमचं सारखं सुरू आहे ना, तुम्ही गॅपच देत नाही अजिबात। हे अधिवेशन झालं की ते अधिवेशन, हे झालं की ते, सारखं सातत्यानं सुरू आहे। आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पत्रकारांचा व्हॉइस राज्य आणि केंद्र सरकारच्या कानावर आदळण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून तुमच्या विविध आंदोलनातून सातत्यानं होत आलेलं आहे। कमी दिवसामध्ये इतकी चांगली शिस्तबद्ध संघटना उभी राहू शकते याचं उदाहरण म्हणजे हे व्हॉइस ऑफ मीडिया आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। कारण एखादी संघटनेची जेव्हा मुहूर्तमेढ रोवल्या जाते तेव्हा 2 दशकं 3 दशकं जातात, तेव्हा त्या संघटनेला एक मूर्त स्वरूप येतं। पण तुमची अशी एक संघटना आहे की ही संघटना अतिशय कमी दिवसामध्ये एकत्रित आलेली आहे आणि पत्रकारांना एकत्रित करण्याचं कौशल्य काही साधं सोपं काम नाही। कारण तुम्ही खूप नेते बघितलेले असतात, खूप नेते तुमच्यासमोर मोठे होताना बघितलेले असतात, खूप लोकांचा डाऊनफॉल तुम्ही बघितलेला असतो आणि म्हणजे तुम्हाला जमवणं किंवा तुम्हाला पटवणं हे काही साधं सोपं काम नाही, एवढंच मला सांगायचं आहे। कारण आमच्यासारखे अनेक नेते उभं करण्याचं काम या राज्यामध्ये विस्थापितांना उभं करण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे। आणि मी आवर्जून सांगतो, मी ही लोकसभेची निवडणूक लढलो यावेळी बुलढाण्याची, मी इंडिपेंडंट लढलो, माझ्यासोबत पक्षभिक्ष नव्हता, मी फक्त माझा फोटो लावला आणि इलेक्शन लढलो। मी फार कमी फरकानं लोकसभेला यावेळेला बुलढाण्यात पडलो। त्यावेळी माझे विरोधक माझ्यावर आरोप करायचे हे पत्रकारांचा प्रॉडक्ट आहे, तर मी अभिमानाने सांगितलं की हो, मी पत्रकारांचा प्रॉडक्ट आहे, मला याचा गर्व आहे, मला याचा अभिमान आहे। विस्थापितांच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम, विस्थापितांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्राच्या देशाच्या पत्रकारितेनं स्वातंत्र्य चळवळीपासून केलेलं आहे।